कोल्हापूर जिल्ह्यातील कौलव येथे संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। भंडाऱ्याची उधळण, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे हसूरकडे प्रस्थान झाले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। कौलव गावात 5 दिवसांपूर्वी संत बाळूमामा यांची पालखी, बग्गी आणि बकरी मोठ्या श्रद्धेने आणण्यात आली होती। गावातील हनुमान चौकात संत बाळूमामा, मुळे महाराज आणि विठू माऊली यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। दररोज सकाळी काकड आरती तर सायंकाळी भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमाने परिसर भक्तिमय झाला होता। सलग 5 दिवस भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। शनिवारी सकाळी 10 वाजता पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि गावात उत्साहाचं उधाणच पाहायला मिळालं। भंडाऱ्याची उधळण करत महिला, पुरुष व युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती। डॉल्बीच्या तालावर भक्तिगीते वाजत असताना युवकांनी बेभान होऊन नृत्य केले। पालखी मार्गावर पुष्पवृष्टी आणि फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं। मार्गातील विविध ठिकाणी अन्नदात्यांकडून पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। कौलवहून निघालेली पालखी घोटवडे, भोगावती, परिते आणि राशिवडे गावाच्या वेशीवरून जल्लोषात हसूर येथे दाखल झाले। संत बाळूमामांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। या पालखी सोहळ्यात तब्बल 1 टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली असून सुमारे 10,000हून अधिक भाविक सहभागी झाले होते। कौलव ग्रामस्थांनी एकजुटीने नामस्मरण करत पायी चालत दिंडीत सहभाग घेतला। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळालेला हा सोहळा परिसरात भक्तिमय ठरला।